सायकोसिस म्हणजेच मनोविकृती. मनोविकृतीशास्त्रामध्ये मनोविकृती म्हणजे काय वास्तविक आहे आणि काय नाही हे ओळखण्याची असमर्थता आहे. भ्रम, भास आणि अव्यवस्थित किंवा असंगत विचार किंवा बोलणे हे मनोविकृत लक्षणांचे उदाहरण आहे. मनोविकृती हे एखाद्या विशिष्ट मानसिक आजाराऐवजी व्यक्तीच्या स्थितीचे किंवा लक्षणांचे वर्णन आहे आणि त्याचा संबंध मनोविकृतीशी नाही. एक व्यक्तिमत्व रचना जी कमी झालेली सहानुभूती आणि पश्चाताप तसेच धाडसी, अनियंत्रित आणि आत्मकेंद्रित वैशिष्ट्यांनी दर्शवली जाते, यालाच मनोविकृती असे म्हणतात. दीर्घकालीन म्हणजे सतत किंवा वारंवार होणाऱ्या मनोविकृतीच्या सामान्य कारणांमध्ये स्क्रिझोफ्रेनिया, स्क्रिझो अफेक्टिव्ह डिसऑर्डर, बायपोलर डिसऑर्डर, मेंदूला झालेली इजा, सहसा मद्यपानामुळे याचा समावेश होतो. तीव्र तात्पुरती मनोविकृती, तीव्र मानसिक त्रास, झोपेची कमतरता, संवेदनांची कमतरता, काही औषधे आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे ज्यात अल्कोहोल, कॅनॅबिस, हॅलोसिनोजेन्स आणि उत्तेजक पदार्थ यांचा समावेश आहे, हे देखील होऊ शकते. जर तीव्र मनोविकृती एखाद्या मानसिक स्थितीमुळे उद्भवली असेल तर तिला प्राथमिक आणि जर ती इतर वैद्यकीय स्थिती किंवा अंमली पदार्थांमुळे झाली असेल तर तिला दुय्यम सेकंडरी म्हटले जाते. मानसिक आरोग्याच्या स्थितीचे निदान करण्यासाठी इतर संभाव्य कारणे वगळणे आवश्यक आहे. मनोविकृती केंद्रीय मज्जासंस्थेचे रोग, विषारी पदार्थ किंवा इतर आरोग्य समस्यांमुळे झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी विविध चाचण्या केल्या जाऊ शकतात. या उपचारांमध्ये अँटीसायकोटिक औषधोपचार, मानसोपचार आणि सामाजिक आधार यांचा समावेश असू शकतो. लवकर उपचार केल्यास परिणाम सुधारतात असे दिसते. औषधांचा मध्यम परिणाम होतो असे दिसते. परिणाम मूळ कारणांवर अवलंबून असतात. न्यूरोलॉजिकल पातळीवर सायकोसिस चांगल्या प्रकारे समजलेलं नाही, परंतु डोपामाइन इतर न्यूरोट्रान्समीटरसह एक महत्त्वाची भूमिका बजावते हे ज्ञात आहे. युनायटेड स्टेट्समध्ये सुमारे 3% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी सायकोसिस होतो. सायकोसिसचे वर्णन हिप्पोक्रेटसने इसवी सन पूर्व 4व्या शतकात आणि शक्यतो इसवी सन पूर्व 1500 मध्ये एबर्स पेपिरिसमध्ये केली आहे. आता मनोविकृती याबाबत ठळक गोष्टी पाहूयात. मनोविकृतीला इतर नावे आहेत. झटका, मनोविकृतीचा झटका. विशेष म्हणजे याच्या आहेत मज्जाशास्त्र, मनोविकारशास्त्र, आपत्कालीन वैद्यकशास्त्र, निदानिक आणि मानसशास्त्र. त्याची लक्षणे काय आहेत तर भ्रम, भास, असंबद्ध बोलणे, असंबद्ध वर्तन. आता यात गुंतागुंत काय असेल तर स्वतःला इजा पोचवणे, आत्महत्या. त्याची कारणे मानसिक आजार, स्क्रिझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर, आघात, झोपेची कमतरता, काही वैद्यकीय परिस्थिती, काही विशिष्ट औषधे, ड्रग्ज, अल्कोहोल, कॅफीन आणि कॅनॅबिस. त्याचे उपचार मनोविकृतीरोधक औषधे, समुपदेशन, सामाजिक आधार. रोग निदान काही कारणांवर अवलंबून आहे. वारंवारता आयुष्यात कधीतरी 3% लोक US मध्ये. आता याची चिन्ह आणि लक्षणे बघूयात. भ्रम, बाह्य उत्तेजनांच्या अनुपस्थितीत होणारी संवेदी जाणीव म्हणजे भास होय. भ्रम आणि संवेदनात्मक विकृतींपेक्षा वेगळे असतात, जे बाह्य उत्तेजनांचे चुकीचे आकलन असते. भास कोणत्याही इंद्रियात होऊ शकतात आणि जवळजवळ कोणतेही स्वरूप घेऊ शकतात. त्यामध्ये साध्या संवेदना जसे की प्रकाश, रंग, आवाज, चव किंवा वास किंवा अधिक तपशीलवार अनुभव जसे की प्राणी आणि लोकांना पाहणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे, आवाज ऐकणे, जटिल स्पर्श संवेदना अनुभवणे असे असू शकतात. भास सामान्यतः अस्पष्ट आणि अनियंत्रित म्हणून ओळखले जातात. श्रवण भास, विशेषतः आवाज ऐकण्याचे अनुभव, हे मनोविकृतीचे सर्वात सामान्य आणि अनेकदा प्रमुख वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारण लोकसंख्येपैकी 15% लोकांना श्रवण भ्रमाचा अनुभव येऊ शकतो, जरी हे सर्व मनोविकृतीमुळे होत नाही. स्क्रिझोफ्रेनियाच्या रुग्णांमध्ये श्रवण भ्रमाचे प्रमाण साधारणपणे 70% मानले जाते. बायपोलर डिसऑर्डरमध्ये नोंदवलेले प्रमाण
11% ते 68% पर्यंत असते. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात श्रवण भ्रम हे दृश्य भ्रमानंतरच्या वारंवारतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते, परंतु आता ते स्किझोफ्रेनियाचे सर्वात सामान्य लक्षण आहे. जरी त्याचे प्रमाण संस्कृती आणि प्रदेशानुसार बदलते. श्रवण भ्रम हे बहुतेकदा समजण्यासारखे आवाज असतात. जेव्हा आवाज येतात तेव्हा त्यांची सरासरी संख्या 3 असल्याचा अंदाज आहे. वारंवारतेप्रमाणेच त्यातील आशय देखील लक्षणीयरित्या भिन्न असतो. विशेष संस्कृती आणि लोकसंख्याशास्त्रीय गटांमध्ये ज्या लोकांना श्रवण भ्रमाचा अनुभव येतो ते अनेकदा आवाजाची तीव्रता, उगमाचे ठिकाण ओळखू शकतात आणि आवाजाची ओळख निश्चित करू शकतात. पाश्चात्य संस्कृती धार्मिक आशयाशी संबंधित श्रवणानुभवांशी जोडलेल्या आहेत, जे अनेकदा पापाशी निगडीत असतात. भ्रमांसोबत एकत्र आल्यावर भास एखाद्या व्यक्तीला संभाव्य धोकादायक गोष्ट करण्यास भाग पाडू शकतात. पार्किन्सन रोगासारख्या न्यूरोकॉग्निटिव्ह विकारांमध्ये तथाकथित किरकोळ भास जसे की एक्स्ट्रा कंपाईन भास किंवा एखाद्याच्या दृष्टिक्षेत्राबाहेर लोक किंवा हालचाल होत असल्याचा खोटा समज वारंवार आढळून येतो. स्किझोफ्रेनिया असलेल्या अंदाजे 1/3 लोकांमध्ये दृश्यभास होतात. जरी काही अभ्यासांमध्ये हे प्रमाण 60% पेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे, जे सूचित करते की काही विशिष्ट नमुन्यांमध्ये दृश्यभासांचे प्रमाण पारंपरिक विचारांपेक्षा जास्त असू शकते. बायपोलर डिसऑर्डरमध्ये नोंदवलेले प्रमाण सुमारे 15% आहे. दृश्यभासांमध्ये सामान्यतः सजीव वस्तूंचा समावेश असतो, जरी प्रकाश, सावली, पट्टे किंवा रेषांमधील बदल यांसारख्या संवेदनात्मक विकृती दिसू शकतात. दृश्य विकृती प्रोप्रिओसेप्टिव्ह माहितीशी विसंगत असू शकतात आणि दृष्टांतामध्ये जमीन कळल्यासारख्या अनुभवांचा समावेश असू शकतो. लिलिपुटियन भास स्किझोफ्रेनियामध्ये कमी सामान्य आहेत आणि पेंटिक्युलर हॅलोसिनोसिस सारख्या विविध प्रकारच्या एन्सेफॅलोपॅथीमध्ये आहेत. आंतरिक अवयवांचा भ्रम, ज्याला संवेदी भ्रम असे म्हणतात, हा उत्तेजकांच्या अनुपस्थितीत आंतरिक अवयवांमध्ये संवेदना जाणवण्याने वैशिष्ट्यीकृत आहे. संवेदी भ्रमांमध्ये जळजळ होण्याची संवेदना किंवा अंतर्गत अवयवांची पुनर्रचना यांचा समावेश असू शकतो. भ्रम म्हणजे एक निश्चित खोटी वैशिष्ट्यपूर्ण धारणा, जी विरुद्ध निर्विवाद पुरावे सादर केल्यावरही बदलत नाही. भ्रम हे संदर्भ आणि संस्कृती आधारित असतात. एखादी धारणा जी चिकित्सक कार्यामध्ये अडथळा आणते आणि एका लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रम मानली जाते, ती दुसऱ्या लोकसंख्येमध्ये किंवा त्याच लोकसंख्येमध्ये नंतरच्या काळात सामान्य आणि अनुकूल असू शकते. प्रमाणभूत दृष्टिकोन उपलब्ध पुराव्यांच्या विरोधात असू शकत असल्याने एखाद्या धारणेला भ्रम मानण्यासाठी सांस्कृतिक मानकांचे उल्लंघन करणे आवश्यक नाही. तथापि DSM-5 एखाद्या धारणेला तेव्हाच भ्रम मानते जेव्हा ती सांस्कृतिक किंवा उपसांस्कृतिक संदर्भात मोठ्या प्रमाणात स्वीकारली जात नाही. कोलंबिया युनिव्हर्सिटीनुसार स्किझोफ्रेनियामध्ये भ्रमांचे प्रमाण साधारणपणे 80 ते 90% मानले जाते. 2022च्या एका पद्धतशीर पुनरावलोकनात बायपोलर डिसऑर्डरमध्ये सुमारे 70% प्रमाण आढळते. DSM-5 काही प्रमाणांना विचित्र म्हणून वर्गीकृत करते जर ते स्पष्टपणे असंभवनीय असतील किंवा सभोवतालच्या सांस्कृतिक संदर्भांशी विसंगत असतील. विचित्र भ्रमांच्या संकल्पनेवर अनेक टीका आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे प्रशिक्षित व्यक्तींमध्ये देखील त्यांचे अस्तित्व ठरवणे फारसे विश्वसनीय नाही. भ्रमामध्ये विविध विषयात्मक सामग्री असू शकते. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे छळवणुकीचा भ्रम, ज्यामध्ये व्यक्तीचा असा विश्वास असतो की एखादी शक्ती त्यांना इजा पोहोचवू शकते. इतरांमध्ये संदर्भ भ्रम, असा विश्वास की एखाद्याच्या अनुभवातील काही घटक हे दुसऱ्या शक्तीने केलेले हेतुपुरस्सर आणि विशिष्ट कृत्य किंवा संदेश आहे. मोठेपणाचा भ्रम, असा विश्वास की एखाद्याकडे त्याच्या वास्तविक मर्यादांच्या पलीकडे विशेष शक्ती किंवा प्रभाव आहे. विचार प्रसारण, असा विश्वास की त्याचे विचार ऐकू येतात. आणि विचार अंतर्वेशन, असा विश्वास की त्याचे विचार त्याचे स्वतःचे नाहीत, यांचा समावेश होतो. भ्रमामध्ये अशा वस्तू, व्यक्ती किंवा परिसराची चुकीची ओळख देखील असू शकते, ज्यांना पीडित व्यक्ती सहजपणे ओळखू शकली पाहिजे. अशा उदाहरणांमध्ये कोटार्ड सिंड्रोम, असा विश्वास की आपण अंशतः किंवा पूर्णपणे मृत आहोत, आणि क्लिनिकल लायकॅन्थ्रोपी, असा विश्वास की आपण प्राणी आहोत किंवा प्राण्यात रूपांतरित झालो आहोत, याचा समावेश होतो.
भ्रमाचा विषय हा एक विशिष्ट काळातील आणि ठिकाणच्या तत्कालीन संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे दिसते. उदाहरणार्थ 1900च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत सिफिलिस हा भ्रमांमधील एक सामान्य विषय होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान तो जर्मनी होता. शीतयुद्धाच्या काळात साम्यवादी हे वारंवार लक्षाचे केंद्र बनले. आता अलीकडच्या वर्षात तंत्रज्ञान या भ्रमांचा एक सामान्य विषय आहे. काही मानसशास्त्रज्ञ जसे की जे ओपन डायलॉग पद्धतीचा सराव करतात त्यांचा असा विश्वास आहे की मनोविकृतीचा आशय हा एक अंतर्निहित विचार प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतो, जी अंशतः मनोविकृतीसाठी जबाबदार असू शकते. जरी स्वीकृत वैद्यकीय मत असे आहे की मनोविकृती ही मेंदूच्या विकारामुळे होते. ऐतिहासिकदृष्ट्या कार्ल जॅस्पर्सने सायकोटिक डिल्युजनचे प्राथमिक आणि दुय्यम प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे. प्राथमिक डिल्युजन म्हणजे असे डिल्युजन जे अचानक उद्भवतात आणि सामान्य मानसिक प्रक्रियांनुसार समजण्यासारखे नसतात, तर दुय्यम डिल्युजन सामान्यतः व्यक्तीची पार्श्वभूमी किंवा सध्याची परिस्थिती, उदाहरणार्थ वांशिकता, धार्मिक, अंधश्रद्धाळू किंवा राजकीय विश्वास यामुळे प्रभावित झालेले असतात असे समजले जाते.